श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण उत्तरकांडाची थोडक्यात रूपरेखा पाहूया. युद्धकांडाचे एकूण 128 सर्ग आपण वाचले आणि काल आपण शेवटचा म्हणजे 128वा सर्ग वाचून पूर्ण केला. खरं तर इथे या अध्यायात ही रामकथा पूर्ण झाल्याचे म्हटले जाते, परंतु उद्यापासून आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या 4थ्या खंडातले उत्तरकांड वाचायला सुरुवात करूया. आपण रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. खरं तर युद्धकांडाच्या अखेरीस 128व्या अध्यायात खरे पाहता श्रीरामकथा पूर्ण झाली. रामांना राज्याभिषेक झाला. समारंभ पाहून सर्व वानर परत गेले. ग्रंथाचे महात्म्यही सांगून झाले. तेथेच वाल्मिकींची रामकथा संपली. पण जाणत्यांचा तर्क असा आहे की कोणीतरी मागाहून हे उत्तरकांड मूळच्या रामायणास जोडून दिले, तरी ते बहुतेक सर्व रामायणांच्या संहितातून असल्यामुळे इथे दिलेले आहे. या उत्तरकांडात मुख्यतः रावणाचे पूर्वचरित्र आले आहे, हनुमानाचा वृत्तांत आहे आणि मुख्यतः सीता त्यागाचा करुणरम्य प्रसंग आहे. अयोध्येस श्रीरामांच्या दरबारात चर्चा करण्यासाठी अनेक महर्षी आले. अगस्त्यांनी पुलस्त्य व विश्रवा मुनी यांचे वर्णन केले. विश्रवाचा पुत्र वैश्रवण याला तथा कुबेर तपस्या व वर यांच्या प्रभावाने लंकेत राहू लागला. तेही विद्युतकेश, सुकेश, माल्यवान, सुमाली, माली इत्यादींची उत्पत्ती सांगून झाल्यावर सर्व देव भगवान विष्णूंना शरण गेले. राक्षसांनी देवावर आक्रमण केले होते. भगवान विष्णूंनी राक्षसांना पराभूत करून त्यांना रसातळात पाठविले. रावणाचा जन्म झाला. त्याने गोकर्णाश्रमात तप केले. त्यालाही वरप्राप्ती झाली. कुबेराने लंका सोडून कैलासाकडे प्रयाण केल्यावर रावण लंकेचा अधिपती झाला. सर्व राक्षस लंकेत राहू लागले. मेघनादाचा जन्म झाला. रावणाचे अत्याचार सुरू झाले. त्याने कुबेराच्या दूतास ठार मारले. यक्षांवर आक्रमण करून त्याने त्यांचा पराभव केला. कुबेराचा पराभव करून रावणाने त्याचे पुष्पक विमान घेतले. रावणाने अपमानित केलेल्या वेदवतीने त्याला शाप दिला व तिने अग्नीत प्रवेश करून पुन्हा सीतेच्या रूपाने जन्म घेतला. रावणाचे अत्याचार वाढत गेले. त्याने रंभेवरही बलात्कार केला. इंद्रलोकावर आक्रमण केले. रावणाने नंतर विंध्यगिरीवर शिवांसाठी महान तप केले. यानंतर हनुमानाची उत्पत्ती, त्याचे सामर्थ्य, त्यांचे वर्णन आलेले आहे. श्रीरामांनी अयोध्येत पुन्हा निवास केल्यावर त्यांनी पुष्पक विमान ज्याचे त्यास पाठवून दिले. वानर, अस्वले, राक्षस जे आले होते ते सर्व परत निघून गेले. सीता गर्भवती होती. तिला वनविहाराचे डोहाळे लागले. सीतेसंबंधी अयोध्येत असलेले लोकापवाद श्रीरामांच्या कानावर आल्यावर श्रीराम अत्यंत अस्वस्थ झाले. आपल्या बंधूशी चर्चा करून त्यांनी सीतेस वनवासात सोडून देण्याचा निश्चय केला आणि लक्ष्मणाला तसा आदेश दिला. लक्ष्मण रथात बसलेल्या सीतेस वनात सोडण्यासाठी निघाला. गंगेच्या तटावर तो येऊन पोहोचला. गंगा पार केल्यावर तिच्या त्यागाचा वृत्तांत लक्ष्मणाने तिला सांगितला. सीता हे सर्व समजून अत्यंत कष्टी झाली. श्रीरामांना तिने संदेश पाठविला. लक्ष्मण तिथून निघून गेल्यावर सीता रडू लागली. त्याच वनातील
वाल्मिकींनी तिचे सांत्वन करून तिला आपल्या आश्रमात नेले. अयोध्येत येऊन लक्ष्मण दुःखी रामांना भेटला. राजा नृग, निमी, पुरुरवा, ययाती पुरु इत्यादी नृपांच्या कथाही येथेच आलेल्या आहेत. एकदा ऋषींनी श्रीरामांसमोर लवणासुराचे अत्याचार कथन केले. श्रीरामांनी आज्ञा घेऊन शत्रुघ्नाने लवणासुरावर आक्रमण केले. महर्षी वाल्मिकींनी शत्रुघ्नास सुदास पुत्र कल्माशपादाची कथा सांगितली. त्यानंतर वाल्मिकींच्या आश्रमात सीतेला 2 पुत्र झाले. ही बातमी ऐकून शत्रुघ्न लवणासुराकडे निघाला. त्याने लवणासुराचा वध केला. परत येताना त्याने वाल्मिकींच्या आश्रमात रामचरित्राचे श्रवण केले. त्यानंतर शत्रुघ्न श्रीरामांना भेटून मधुपुरीत राहू लागला. यानंतर श्रीरामांनी तपस्या करणाऱ्या शंभुकाचा वध केला. श्वेतराजा दंडाचे अत्याचार इत्यादी कथाभाग इथेच आलेला आहे. नंतर श्रीरामांनी अश्वमेध यज्ञ करण्याचा विचार केला. वृत्रासुराची कथा इथेच घडलेली आहे. इला, पुरुरवा इत्यादींचेही संदर्भ इथे आलेले आहेत. श्रीरामांनी अश्वमेध यज्ञाची तयारी सुरू केली. यज्ञासाठी वाल्मिकींच्या बरोबर कुश व लव हे सीतेचे 2 पुत्रही आले होते. या पुत्रांनी श्रीरामांच्या सभेत श्रीरामचरित्राचे गायन केले. सीतेने शपथ घेऊन रसातळात प्रवेश केला. श्रीरामांना अत्यंत दुःख झाले. त्यांच्या माता परलोकी गेल्या. श्रीरामांशी काल चर्चा करीत असताना लक्ष्मण नियमाचा भंग करून तिथे आला. त्यांनी लक्ष्मणाचा त्याग केला. लक्ष्मण स्वर्गास गेल्यावर श्रीरामांनी कुश व लव यांना राज्याभिषेक केला. त्यांनी बंधू सुग्रीव, विभीषण, हनुमान, जांबवान यांना भूतलीच राहण्याचा आदेश देऊन स्वतः परधामास जाण्याचा विचार केला. श्रीरामांचा विष्णू रूपात प्रवेश झाला. त्यानंतर रामायण काव्याचा उपसंहार या सर्गात आलेला आहे. अशी ही उत्तरकांडाची थोडक्यात रूपरेखा आहे. आता उद्यापासून आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या 4थ्या खंडातल्या उत्तरकांडाचा पहिला सर्ग वाचायला सुरुवात करूया. आता आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत. तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचे व्हिडिओ शेअर करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.